थंडी आली म्हणजे मेथीची भाजी स्वस्त होते. पण रोज-रोज आपण मेथी नाही खाऊ शकत. पण त्याला वेगळ्या-वेगळ्या पद्धतीत बनवून तर खाऊ शकतो. रोज नाही, पण येस, हप्त्यातून एकदा दोनदा तरी खाऊ शकतो. आता मी मेथी आणली आणि त्याचे पराठे बनवायचं डिसाईड केलं. तर त्यासाठी मेथी धुवून निवडून घेतली आणि त्याला बारीक कापली. त्यानंतर गहूचं पीठ घेतलं 2 वाटी आणि एक अर्धी वाटी मी चण्याचा आटा घेतला, बेसन. आणि त्यामध्ये बघा पावडर मसाले काही टाकलेत. अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट जी माझ्या घरात असते ती मी टाकली. अजवाईन, जिरे आणि कस्तुरी मेथी हेही टाकलं. तीळ मेजर काम करतं, म्हणजे तीळ टाकतोच आपण त्यामध्ये. आता हे सगळं मिक्स केलं, मीठ टाकलं, थोडंसं हिंगसुद्धा मी टाकली त्यामध्ये. आणि आता ह्याला सगळ्यांना मिक्स करते. हो, आणखीन जेव्हा मी जेव्हा मेथी कापली त्यावेळेस मी कोथिंबीरची पण थोडीशी अ, अशी कोथिंबीर घेतली. जास्त नाही, पण थोडी कोथिंबीर घेतली आणि घी घी टाकले 2 स्पून आणि आता त्याला मी मळून घेणार आहे. साधं पाणी आपल्या रेग्युलर पाणीमध्ये ते मी मळून घेणार आहे. आता हे कसं ना, हे पराठे आपण टिफिनला घेऊन जाऊ शकतो. आपल्याला जेव्हा अशी ना थंडीमध्ये भूक खूप लागते आपल्याला, कारण आपलं बॉडी इंटर्नली उष्णता देण्यासाठी बॉडीमध्ये ते वर्क करतं आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्ही ऑब्झर्व केलं असणार थंडीमध्ये भूक लागते. प्रत्येक 1-1.5 तासात अचानक अशी भूक लागते आणि यू फील टायर्ड. ते बिकॉज आपलं इंटर्नल ऑर्गन्स जे आहे ते नेहमीपेक्षा थोडं जास्त काम करतं. मग त्यामुळे आपण जास्त जेवतो, 2 घास एक्स्ट्रा खातो थंडीमध्ये. त्याचं हेच कारण असतं. तर आता हे पराठे बनवलेत. बघा, पीठ मळून ठेवलं. त्याला भिजायला म्हणजे मुरायला ठेवलं आहे साईडला 15-20 मिनटं. आता आपण रेग्युलर चपात्या कशा करतो तसंच त्याला साधे मी लाटून घेणार आहे. बघा, लाटून घेते मी. जास्त मोठे नाही कर, जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही. कारण पराठे ना फुगत नसतात. म्हणजे आपल्या जसं पुरणपोळी वगैरे कशी फुगते तसं फुगत नाही ते. तर बघा, आता मी लाटून घेतलं. तव्यामध्ये टाकते. एक साईड जराशी भाजली ना, मग त्याला फ्लिप केलं. तेल टाकलं. चांगलं त्याला जरा भाजू देते व्यवस्थित, कारण ह्याच्यामध्ये चण्याचा आटा पण आहे ना, तर त्याला चांगलं भाजू देते थोडं. म्हणजे असं आय जस्ट मेक शुअर की सगळ्या साईडनी ते भाजलं आणि मग त्याला झालं ते. आता त्यावरती असं घी टाकायचं आणि लोणच्यासोबत किंवा दहीसोबत अमेझिंग टेस्ट. एकदम छान, पोट पण फुल, हेल्दी तर वेगळं, आय मीन मस्त.